माझं काही बरं वाईट झालं तर आई आणि विराजची काळजी घे, असा भावनिक संवाद संतोष देशमुख यांचा त्यांची मुलगी वैभवीशी झाला होता। वैभवी देशमुखने पोलिसांना दिलेला जबाब हाती आलेला आहे। या जबाबानुसार अपहरणाच्या आदल्या दिवशी म्हणजे 8 डिसेंबर 2024 देशमुखांना चाटेचा धमकावणारा फोन आला होता। त्यानंतर त्यांनी वैभवीला फोन केला। याच फोन संभाषणावेळी त्यांचा भावनिक संवाद झाल्याचं वैभवीने सांगितलंय। संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्यांची मुलगी वैभवी देशमुख हिचा जबाब हाती लागलाय। दोषारोपपत्रात देशमुख कुटुंबात पत्नी अश्विनी देशमुख, भाऊ धनंजय देशमुख त्यांचे जबाब महत्त्वाचे आहेत। देशमुख कुटुंबियांच्या जबाबात देशमुख यांनी हत्येपूर्वी या संपूर्ण घटनेसंदर्भात काय सांगितलं होतं हे पाहूयात। वैभवी देशमुखने दिलेल्या जबाबानुसार माझे पप्पा मसाजोग इथून लातूरला आले होते। त्या दिवशी ते बरेच अस्वस्थ असल्याचं मला दिसलं। दुसऱ्या दिवशी पण पप्पा मला चिंतेत असल्याचं दिसलं। मी त्यांना काय झालं म्हणून विचारलं तेव्हा त्यांनी मला जवळ घेऊन म्हणाले की बाळा चांगला अभ्यास कर। त्यावर मी त्यांना विचारलं की काय झालंय पप्पा, त्यावर ते काही सांगण्यास तयार नव्हते। परंतु मी त्यांना वारंवार विचारणा केली की मला सांगा पप्पा काय झालंय। तेव्हा त्यांनी 6 डिसेंबरला आवादा कंपनीमध्ये वाल्मिक अण्णांची माणसं खंडणी मागण्याकरिता आणि कंपनी बंद करण्यासाठी कंपनीत आले होते। मी त्यांना अडवलं होतं, त्यामुळे त्यांना खूप राग आलाय। वाल्मिक कराड हा गुंड प्रवृत्तीचा माणूस असून त्याचा बीड जिल्ह्यात दबदबा आहे। त्याला खूप माणसं घाबरतात। तसंच त्याच्या जवळचा माणूस विष्णू चाटे हा मला सारखा फोन करून ठार मारण्याची धमकी देतोय। त्यामुळे मला टेन्शन आलंय। माझं काही बरं वाईट झालं तर आई व विराजची काळजी घे, असं म्हणत होते। त्यानंतर दुसऱ्या दिवशी विष्णू चाटे याचाच फोन होता। तो म्हणत होता तू वाल्मिक अण्णा व आमच्याशी पंगा घेतलायस, तुला जिवंत सोडणार नाही। पप्पांनी त्यावेळी मला असं सांगितलं होतं की तू घाबरू नकोस, मी यातून काही मार्ग काढतो, असं वैभवी म्हणाली। विष्णू चाटेचा फोन जवळपास 10 ते 12 मिनिटं सुरू होता। त्यावेळी पप्पा खूप घाबरले होते, असा जबाब लेक वैभवीनं पोलिसांसमोर नोंदवलाय।